नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आता सगळ्यांसमोर हे सत्य आलेलं असतं की काजलचं आणि सोहमचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे अनामिका आहे ती खूपच डिस्टर्ब झालेली असते. तिला फार वाईट वाटतं. ती सोहमला जाब विचारत असते की सांग सोहम, मला जे खरं आहे ते कळलंच पाहिजे. तू स्वतः लग्नाची मागणी मला घातलीस. आता मला खरं खरं ऐकायचं आहे. तुझं खरंच काजलवर प्रेम आहे का? सोहम, मला सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजे, कारण मी तुझी होणारी बायको आहे. मला ह्या गोष्टी आत्ताच्या आत्ता सांग. मग त्यावेळी आता अनामिकाचा दादा सुद्धा अद्वैतला म्हणत असतो की अद्वैत, तूच तर घरी मागणी घालायला आला होता ना. मला माझ्या आईवडिलांनी तसं सांगितलं. जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा मी सांगितलं की अद्वैत चांदेकरवर डोळे झाकून विश्वास ठेवा, कारण कुठल्याही गोष्टीची खात्री असल्याशिवाय अद्वैत चांदेकर असं करू शकत नाही. कारण मी त्याला खूप चांगलं ओळखतो आणि तो खूप चांगला माणूस आहे. अद्वैत, तू लग्नाला मागणी घालायला आला होता, त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता मी या लग्नाला हो म्हटलो. मला माहिती आहे की अद्वैत चांदेकर कोणाचं नुकसान होऊ देत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी नक्की काय चालल्यात? ही काजल म्हणजे तुझ्या बायकोची सख्खी बहीण आहे आणि मी बघतोय की ही घरात कशी वावरते. ही तुझ्यासमोर घरात वावरत होती, तुझ्यासमोर घरामध्ये येत होती. असं होऊ शकत नाही की या सगळ्या गोष्टी तुला आधीपासून माहीत नव्हत्या. याचा अर्थ फक्त एकच होतो की या सगळ्या गोष्टी तुला आधीपासून माहीत होत्या. जर तुला ह्या गोष्टी माहीत होत्या, तुला ह्या दोघांचं प्रेम प्रकरण माहीत होतं, तर मग तू आमच्या घरी का आलास आणि लग्नाची जुळवाजुळवी का म्हणून केलीस तू? त्यावेळी तर आमचे घरचे म्हणत होते की चांदेकरांच्या घरचे सगळे लोक चांगलेच आहेत. पण मग अद्वैत, तूच सांग ना, या गोष्टींपासून आम्ही कसं काय डोळे झाक करायची? माझ्या बहिणीसोबत तुझ्या भावाचं लग्न होतंय आता, आणि तुझ्या भावाचे हे असे प्रताप. अरे, आमचं नशीब तर चांगलं आहे की या सगळ्या गोष्टी आम्हाला आधीच कळल्या. परंतु लग्नानंतर जर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या असत्या तर आमची किती हालत खराब झाली असती रे. अद्वैत त्याला समजावत असतो, परंतु आता अनामिकाचा भाऊ काही समजून घ्यायला तयारच नसतो. त्याला खूप राग आलेला असतो. अद्वैतचाही आलेला असतो आणि चांदेकर फॅमिलीचाही आलेला असतो. मंडळी, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नेहमीप्रमाणे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि आमची मदत करा. धन्यवाद. सोहम आता खूप सारे विचार एकदाच करत असतो. सोहमला आठवत असतं की ह्या काजलने मला कशा प्रकारे त्रासवलेलं आहे, कशा प्रकारे हिने मला सगळ्या गोष्टीचा नकार दिला. मी हिच्याकडे नेहमी प्रेमासाठी भीक मागत राहिलो, परंतु हिने मात्र माझं कधी एक ऐकलं नाही. नेहमी मला फटकारलं, नेहमी माझ्या प्रेमाला बेइज्जत केलं आणि या व्यतिरिक्त हिने काहीही केलेलं नाहीये. सोहमला त्या गोष्टी आठवत असतात. त्यावेळी अनामिका सोहमला विचारत असते की सोहम, अरे काय झालं, मला सांग ना, तुझ्या मनात नक्की काय चाललंय, काय आहे तुझ्या मनात, बोल तरी, मला तुझं उत्तर ऐकायचंय फक्त. त्यावेळी रजनी सुद्धा म्हणते की अरे सोहम, काहीतरी तरी बोल ना, काहीतरी अनामिका तुला विचारते. मग सोहम म्हणतो की गप्प बसा सगळे. आणि सोहम अनामिकाला म्हणतो की अनामिका, एक गोष्ट लक्षात ठेव की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी फक्त तुझ्यासोबतच लग्न करणार आहे. असं म्हटल्यावर अनामिकाला बरं वाटतं. सोहम अनामिकाला सांगतो की अनामिका, मला थोडा वेळ हवाय माझ्यासाठी. आणि असं म्हणून सोहम तिथून निघून जातो त्याच्या खोलीत. सोहम तिथून निघून गेल्यावर रोहिणी आता राहुलला खुणावते. मग राहुल देखील सोहमच्या मागे निघून जातो. सोहमने स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतलेलं असतं आणि सोहम आतमध्ये खूप रडत असतो. त्याला खूप रडायला येत असतं. सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात की काजलने हो सांगायला इतका वेळ का केला. जर तिचं माझ्यावर प्रेम होतं तर ही गोष्ट तिने मला आत्ता का सांगितली. या सगळ्याच गोष्टींचा कुठेतरी सोहमला खूप राग आलेला असतो आणि सोहम त्या रागामध्ये रडत असतो. तर इकडे मूर्ख सरोज आता सगळ्या गोष्टी करून आता अनामिकाच्या आईची माफी मागत असते आणि अनामिकाच्या आईला म्हणत असते की अनामिकाची आई, खरं तर जे काही इथे झालं त्या सगळ्या गोष्टींसाठी या घरातली मोठी सून म्हणून मी माफी मागते. आमचा मुलगा निर्दोष आहे. तुम्ही बघताय ना की आमच्या मुलाच्या मनात तसं काहीही नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही काळजी अजिबात करू नका. चांदेकरांच्या घरातलं पाणी या दिशेला कधी जातच नाही. तर सगळी चूक ह्या मुलीची आहे, म्हणजेच कलाची आहे. हिनेच तिच्या बहिणीला फूस लावली असणार हे देखील मला माहिती आहे. यामध्ये फक्त या दोन बहिणींची नाही तर त्यांच्या आईवडिलांची सुद्धा चूक आहे. आता जर सगळं उघडच पडलं आहे तर त्यात लपवण्यासारखं तरी काय आहे? अहो, या सगळ्या खरे फॅमिलीचा खरं तर धंदाच आहे. श्रीमंत मुलांना अडकवून जाळ्यात फसवायचं आणि मग त्यांना त्यांचा धंदा करायला ते मोकळे. श्रीमंत लोकांकडून पैसे उकळण्याचा हा त्यांचा मार्ग आहे आणि हाच त्यांच्याकडे एक उपाय आहे. खरं तर ही त्यांची आई, ही संगीता खरे,
खरं तर हिनेच या सगळ्या गोष्टींना सुरुवात केली आहे. ह्या 2 मुलींना आमच्या घरामध्ये घुसवलं आणि आमच्या मुलांची आयुष्यच बर्बाद करून टाकली. आणि आता तर काय, आता तर सोहमवर त्यांचा डोळा होता. हे बघा अनामिकाची आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सोहमच्या बाबतीत मी असं अजिबात होऊ देणार नाही, कारण यावेळी मात्र मी डोळे उघडे ठेवून बसलेली आहे. या मुलींमुळे आमच्या सोहमचं कुठल्याही प्रकारचं काही नुकसान होणार नाही आणि तुमच्या अनामिकाचं सुद्धा. तुम्ही सर्वजण निर्धास्त राहा. सोहम हा अनामिकाचा आहे आणि तो अनामिकाचाच राहील. सरोजने असा शब्द आता अनामिकाला आणि अनामिकाच्या आईला दिलेला असतो. तर कला त्यावेळी सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, माझी बहीण अशी मुद्दाम कोणाला का म्हणून त्रास देईल? माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. एखाद्याला त्रास देण्यासाठी ती कधीच काही करणार नाही. रोहिणी म्हणते की म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? याचा अर्थ हाच होतो की या सगळ्या गोष्टींची कल्पना तुला खूप आधीपासून होती का? अगं सरोज वहिनी, बघतीयस ना तू ह्या सगळ्या गोष्टी? अगं आपल्याला जेव्हा चिठ्ठी मिळाली तेव्हापासून असं काही झालेलं नाहीये सुरुवात तर त्याच्या आधीपासून झालेली आहे. हिला सगळं आधीच माहित होतं. सरोज वहिनी, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. ह्या खरेंना यांच्या 3ही मुली आपल्याच घरात घुसवायच्या. सरोज म्हणते की रोहिणी, तू अगदी बरोबर ओळखलंयस. आणि संगीता खरे, अहो तुम्ही बोला ना, तुमच्या मुलींची वकिली तुम्ही बरोबर करू शकता. आज ह्या तुमच्या 3ऱ्या मुलीने आमच्या सोहमवर जे जाळं टाकलंय, त्या जाळ्यामध्ये जर आमचा सोहम अडकला गेला असता तर तुमचा 3रा प्लॅन सुद्धा अगदी सक्सेसफुलच झाला असता ना. अशा कशा आहात हो तुम्ही मिसेस खरे? म्हणजे दिसायला, बोलायला, वागायला असा काय आवांता तुम्ही की असं वाटतं की तुमचंच खरं सगळं. काही झालं की रडायला सुरुवात करता आणि मग गरजेप्रमाणे रडण्याची पट्टी खालीवर पण घेऊन जाता. एकदा तुमच्या मुलींना चिपकवलं म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या. एकदा की त्या श्रीमंत घरात पडल्या म्हणजे तुमचा विषय संपला. मग काय, तुम्ही तोंड गोड करून अगदी त्यांना आशीर्वाद द्यायला मोकळाच आहात. आधीचे 2 अनुभव तर असेच आहे आणि 3रा आता होता राहिला. नाही, मला सांगा ना, काय बोलायचंय आता तुम्हाला काही बोलायचंय की काही राहिलंय अजून तुम्हाला शिल्लक बोलायला? लाज नसेल तर बोला अजून काहीतरी. का पुन्हा एकदा तुम्ही अशा नाही आहात हे रडून धडून पुन्हा एकदा आबा आणि अद्वैत यांना कळवळा येऊन द्यायचाय तुमचा? बोला ना, पुढची काय चाल आहे तुमची? सांगा ना मला तुमच्या चालीवर. आणि प्लॅन बी तर तुम्ही आधीच रेडी करून ठेवला असेल. मग सांगा, जर हा प्लॅन सक्सेसफुल नाही झालाय तुमचा आता, तर तुमचा प्लॅन बी कुठला आहे? सरोज अगदी तोंडाला येईल ते बोलत असते आणि ते अजिबात कलाला सहन होत नसतं. कला सरोजला सांगते की सरोज मॅडम, माझ्या आईवडिलांचा असा कुठल्याही प्रकारचा काही एक हेतू नव्हता. सरोज म्हणते की ठीक आहे, त्यांचा नसेल पण मग तुझा तर असू शकतो ना. कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला एक गोष्ट सांगा की मी हे सगळे प्रयत्न का म्हणून करेल? सरोज म्हणते की अगं, असं करण्यामागे सगळ्या गोष्टी तुझ्याच तर ताब्यात येणार आहे आणि तुझाच तर फायदा होणार आहे. खरं तर तुला सगळं घर तुझ्या ताब्यात घ्यायचंय. खांडेकरांची मोठी सून होण्याचा मान तुला मिळालाय आणि त्यानंतर तुझ्यानंतर ह्या नयनाला सुद्धा डाव साधता आलाय. आणि मग काय, तुला तुझ्या 3ऱ्या बहिणीला सुद्धा या डावामध्ये सामील करून घ्यायचंय. म्हणून तर मग एक मुलगी डोक्यावर पदर घेऊन घरामध्ये शिरली आणि मग दुसरीने तर प्रेग्नन्सीचं नाटक केलं. त्यावेळी काय, तूच तिला घुसवलं ना आमच्या घरामध्ये. आणि 3री तर काय, लग्नाच्या दिवशी माझं तुझ्यावर प्रेम आहे अशी चिठ्ठी लिहिते. आणि मग जर तुझा असा प्रयत्न नाहीये तर याचा अर्थ या सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा तू आमची एका तऱ्हेने फसवणूकच करत होतीस ना खरे. अगं, स्वतःच्या नवऱ्याला, ज्याला तू नवरा म्हणते, नवरा म्हणून मिरवते, मग त्या नवऱ्याला सुद्धा तुला सांगावंसं नाही वाटलं का? त्या नवऱ्याला सुद्धा तू सांगितलं तर नसशीलच ना. अद्वैत आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो, कारण एक वेळ कला त्याला म्हटलेली असते की राहून राहून माझ्या डोक्यात एकच विचार येतोय की मला असं वाटतं की सोहमला विचारायला हवं की त्याला हे लग्न करायचंय की नाही करायचंय. अद्वैतला हे देखील आठवत असतं की कलाने बरोबर नोटीस केलेलं असतं संगीतमध्ये सोहमला तिने बघितलेलं होतं आणि तिने अद्वैतला सांगितलं देखील होतं की अद्वैत, संगीतमध्ये तो डोक्याला हात लावून बसला होता. नक्कीच काहीतरी कारण असेल, तू एकदा त्याच्याशी बोलून तर बघतो का? आणि आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा खरे मला हेच सांगत होती की कुठल्याही त्याने बंधनात अडकण्याच्या आधी आपण त्याच्याशी बोलायला हवं आणि त्याला काही गोष्टी सांगायला हव्या. आता अद्वैतला ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत आठवत असतात आणि अद्वैतला असं वाटतं की कला ज्या प्रकारे मला सावध करत होती, ज्या प्रकारे मला सोहमच्या
आणि अनामिकाच्या लग्नाबद्दल बोलत होती की खरंच सोहम या सगळ्या गोष्टीमध्ये खुश आहे की नाही असं जेव्हा बोलत होती, तर या सगळ्याचा एकच अर्थ होतो, तो म्हणजे कलाला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि तिने माझ्यापासून या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या असं आता अद्वैतला वाटू लागतं. तर कला सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, अहो खरंच तुम्ही समजताय तसं काहीही नाही आहे. माझा असा कुठलाही उद्देश नव्हता. मी कशाला माझ्या बहिणीला उगाचच या घरामध्ये आणू. मी प्रेमाला महत्त्व देते. माझ्यासाठी प्रेम महत्त्वाचं आहे आणि सोहमने तसं सांगितलंय ना की त्याचं तिच्यावर नाही आहे प्रेम, तर विषय संपलाय. तुम्ही काय इतका विषय वाढवताय? आता अद्वैतला राग येतो आणि अद्वैत म्हणतो की जस्ट स्टॉप इट. अद्वैतचा तो इतका डेंजर आवाज बघून आता कलासुद्धा घाबरलेली असते आणि घरातले सर्वजण आता अद्वैतकडे बघू लागतात. तर इकडे राहुल हा सोहमला दार उघडण्यासाठी सांगत असतो, परंतु अजूनही सोहमने दार उघडलेलं नसतं. मग शेवटी आता राहुल कंटाळून गेम खेळायला लागतो आणि गेम खेळत खेळत सोहमला सांगत असतो की अरे सोहम दार उघड, सोहम दार उघड. मग सोहम काही दार उघडत नसतो. आता खूप वेळा जेव्हा राहुल बोलतो की दार उघड, तेव्हा आता सोहम दार उघडतो आणि राहुल आतमध्ये आलेला असतो. तर राहुलला अजिबात इच्छा नसते की त्या सोहमचा पुढं करायची आणि त्याला समजून सांगायची, पण आता काय करणार, प्लॅनिंगचा एक भाग असतो, त्याच्यामुळे त्याला हे सगळं करणं असतं. तर इकडे अद्वैत आता कलाजवळ येतो. अद्वैत कलाला विचारतो की खरे मला एक गोष्ट सांग, या सगळ्या गोष्टी तुला आधीच माहीत होत्या ना? तेव्हा कला म्हणते की नाही चांदेकर, मला यातलं काही माहीत नव्हतं. खरं तर या गोष्टी मला आत्ताच कळल्यात. पण अद्वैत यावेळी खूप स्ट्रिक्ट असतो. अद्वैत कलाला विचारतो की खरे मला कुठल्याही प्रकारचा काहीही ड्रामा नकोय. मला फक्त खरी उत्तरं हवी आहेत. थोड्या वेळापूर्वी म्हणजे एक्झॅक्टली कधी? 1 तासापूर्वी, 10 तासापूर्वी, 12 तासापूर्वी? नक्की कधी कळलं तुला ही गोष्ट? की मग 10 महिन्यापूर्वी? एक्झॅक्टली कधी ह्या सगळ्या गोष्टी घडल्या? तुला कधी ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या? मला तो टाइमलाईन हवाय. आणि तुला थोड्या वेळापूर्वी या सगळ्या गोष्टी कळल्यात असं मोगाम बोलून तर अजिबात काही होणार नाही. खरे मला खरं सांग की थोड्या वेळापूर्वी म्हणजे एक्झॅक्टली कधी तुला या सगळ्या गोष्टी समजल्या सांग. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, थोड्या वेळापूर्वी म्हणजे मगाशी मी तुला म्हटले की आपण सोहमशी जाऊन बोलूयात, त्याच वेळी मला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या. त्या 2 मिनिटाच्या आधी मला ही चिठ्ठी हाती लागली होती. माझ्या काजलची ही चिठ्ठी माझ्या हाती लागली तेव्हाच मला समजलं या सगळ्या गोष्टी आणि मला तुलाच पहिल्यांदा सांगायच्या होत्या, म्हणून मी तुझ्याकडे आले होते. अद्वैत मग कलाला म्हणतो की मग या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सोहमशी बोलू असं तू का म्हणत होती? कला म्हणते की चांदेकर, मी तुला तेव्हाच ती गोष्ट सांगितली होती कारण मला सोहम अजिबात खुश दिसत नव्हता. अनामिका म्हणते की म्हणजे सोहम खुश नव्हता म्हणजे याचा अर्थ काय होतो? तेव्हा मग सरोज म्हणते की हे बघ अनामिका, तू उगाच या गोष्टींचं दडपण घेऊ नकोस, तू शांत राहा. आता सगळी उत्तरं हिला द्यायची आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. कला अद्वैतला म्हणते की माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की या लग्नाला घेऊन जर तो खुश नसेल तर मात्र त्याचं कारण आपल्याला लगेचच कळावं. अद्वैत म्हणतो की का? पण तुला हे सगळं का करायचं होतं? कारण आम्हाला तर दिसतंय की सोहम खुश आहे म्हणून. मग तुला का असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी? आम्हाला तर कोणाला वाटत नाही की सोहम नाखुश आहे आणि आता सोहमने स्वतः सांगितलंय की त्याला अनामिकासोबत लग्न करायचं आहे. तो खुश आहे या सगळ्या गोष्टींमधून. मग तुझं काय चाललंय पुढे? एनिवेज, तू मला म्हटली की तुझ्या हाती काजलची चिठ्ठी लागली. मग मला एक गोष्ट सांग की तू त्याच वेळी ह्या सगळ्या गोष्टी का नाही बोललीस? तू त्याच वेळी मला चिठ्ठी का नाही दाखवली? आपण सोहमशी बोलू असं तू का म्हणत राहिलीस? नेहमी तर खूप बडबड करत असते. नाही, गप्प बस सांगितलं तरी सुद्धा गप्प बसत नाही. बडबड ती चालूच असते तुझी. मग तुला आता सगळं सांगायला काय झालं होतं? तुला मेन गोष्ट सांगायची सोडून भलत्या सलत्या गोष्टी का सांगत होतीस तू? मग कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे मला तुला खरंच सांगायचं होतं, परंतु आपल्याला तसा वेळच मिळाला नाही. अरे या सगळ्या गोष्टी मला थोड्या वेळापूर्वीच कळल्या होत्या आणि मी सुद्धा ह्या धक्क्यातून अजून सावरलेली नाहीये. मग अद्वैतला नयनाच्या फेक प्रेग्नन्सी बद्दल सुद्धा गोष्टी आठवतात. मग तो कलाला म्हणतो की खरे नयनाच्या फेक प्रेग्नन्सीच्या बद्दल सुद्धा तू असंच म्हटली होतीस. तेव्हा सुद्धा तू माझ्याशी बोलायला आली होती आणि नयनाचं जेव्हा डोहाळे जेवण होतं त्याच दिवशी तुला त्याच वेळी बरोबर कळलं होतं की नयना प्रेग्नंट नाहीये म्हणून, आणि त्यासाठी तू माझ्याशी बोलायला आली होती. पण तेव्हाही असं झालं की आपल्याला बोलायला टाइम नाही मिळाला, हेच तू कारण सांगितलं होतंस. नयनाच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं. नयनाची प्रेग्नन्सी सुद्धा अशीच समोर आली आणि आता सुद्धा काजलचं हे प्रकरण असं समोर आलं. का बरं? या सगळ्या गोष्टी का होत आहे? मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की तुझ्याच बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी का घडतात?
किंबहुना मला तुला असं म्हणायचं आहे की जेव्हा वेळ येते की तुला तुझ्या बहिणींना पाठीशी घालायचं असतं, तेव्हाच बरं तुला ह्या सगळ्या गोष्टी सुचतात आणि तेव्हाच बरं तू ह्या सगळ्या गोष्टी करते. आता अद्वैत स्वतःच असं म्हटलेला असतो, त्यामुळे कला खूप शॉक असते. कला अद्वैतकडे बघत असते. तिला आता कळलेलं असतं ज्या प्रकारे अद्वैत आपल्यावर अविश्वास दाखवतोय, त्याचप्रमाणे आपण जे काही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यातली एकही गोष्ट अद्वैतला अजिबात पटत नाहीये आणि अद्वैत सुद्धा आता माझ्यावर डाऊट घ्यायला लागलाय. त्यालाही असं वाटतंय की काजल आणि सोहमच्या ह्या लव्ह स्टोरीमध्ये मी सुद्धा सहभागी होते आणि मीच काजलला फूस लावली आहे, काजलकडनं करून घेतल्यात. आता कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ज्या व्यक्तीकडनं कलाने अपेक्षा ठेवलेली असते की तो व्यक्ती आपल्याला कुठेतरी समजून घेईल, परंतु त्याच व्यक्तीने तिच्यावर अविश्वास दाखवलेला असतो. त्यामुळे आता कलाला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी मात्र रोहिणीची आणि सरोजची चांगलीच मज्जा झालेली असते, चांगली चांदी झालेली असते. दोघीही एकमेकींकडे बघून हसत असतात. खरं तर या सगळ्या गोष्टी त्या दोघींच्याही पथ्यावर पडलेल्या असतात, त्यामुळे त्यांना त्यांचे प्लॅनिंग करणं सोपे जाणार असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरोजसाठी कला ही घर सोडून जाईल आणि कला आणि अद्वैतमध्ये फूट पडेल. ही मुलगी एकदाची इथून निघून गेल्यानंतर माझ्या मुलाच्या आयुष्यात कुठेतरी सोन्याचे दिवस येतील असं सरोजला वाटत असतं आणि रोहिणीला असं वाटत असतं की कला तर खूप अतिहुशार आहे, सरोज वहिनीपेक्षाही ही कला मला जास्त नडू शकते माझ्या आणि प्रॉपर्टीच्या मध्ये येण्यासाठी. जर ही कला घर सोडून निघून गेली तर माझ्या आणि प्रॉपर्टीच्या मध्ये दुसरं कोणीही येऊ शकत नाही असं रोहिणीला वाटत असतं. त्यामुळे कलाला बाहेर काढणं हा त्यांच्या दोघींसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो आणि आता कला आणि अद्वैतमध्ये फूट पडताना त्या दोघींना दिसत असतं. अद्वैत स्वतः कलाला या सगळ्या गोष्टी बोललेला असतो. जो अद्वैत कधीही घरच्यांसमोर पाहुण्यांसमोर फक्त आणि फक्त कलाची बाजू लावून धरायचा, आज तोच अद्वैत कलाला बोलतोय आणि कलावर अविश्वास दाखवतोय. त्यामुळे मात्र त्या दोघीही एकमेकींकडे बघून हसत असतात. मग आता कला अद्वैतला विचारते की चांदेकर, तुला नक्की काय म्हणायचंय? अद्वैत म्हणतो की नाही, मला फक्त एकच गोष्ट म्हणायची आहे की आमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने हे प्रकरण जेव्हा खणून काढलं त्याच वेळी तुला या सगळ्या गोष्टी काय ऍक्सेप्ट करायच्या असतात की या सगळ्यामध्ये माझी चूक आहे म्हणून? मग आधी का तू ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाही? आधी काय तुझ्या तोंडाला चिकटपट्टी लागलेली असते काय? मला सांग ना खरे, या सगळ्या गोष्टी तुझ्याच बाबतीत बऱ्या होतात ग. आणि त्यामुळे आता मला माझी आई जे सांगत होती ना त्या सगळ्या गोष्टी पटताय आणि मला आता या वेळेला माझ्या आईचं बोलणं देखील पटतंय. आता ज्यावेळी अद्वैत असं म्हणतो त्यावेळी सरोजला मात्र खूप आनंद होतो, कारण इतक्या महिन्यानंतरची तिची मेहनत आता कामाला आलेली असते आणि अद्वैत कलाबद्दल अविश्वास दाखवत असतो. कला म्हणते की 1 मिनिट चांदेकर, तुला नक्की काय पटतंय? त्यावेळी अद्वैत म्हणतो की हेच आता गोष्ट मला पटली आहे की तू खोटं बोलतीयस. सगळ्यांसमोर तू नेहमी मी किती चांगली आहे, मला कशी सगळ्यांची काळजी आहे, मी कशी या घरातली उत्तम सून आहे, मला कसं सगळ्यातलं सगळं काही कळतं, मी किती स्ट्रगलर आहे, या सगळ्या गोष्टी तू फक्त आणि फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतेस. परंतु तुझ्या मनामध्ये काहीतरी एक हिडन एजेंडा असतो. या सगळ्या गोष्टी करत असताना तुझ्या मनामध्ये काहीतरी एक वेगळा हेतू असतो आणि या सगळ्या गोष्टी तू मुद्दाम सगळ्यांची फसवणूक करतेस. कला म्हणते की 1 मिनिट चांदेकर, या सगळ्या गोष्टी तू काय बोलतोयस, तुझं तुला तरी कळतंय? आणि तुला स्वतःला ही गोष्ट पटायला लागली होती ना की मी कोणाचीही फसवणूक करत नाही म्हणून? त्यावेळी अद्वैत म्हणतो की हो, मी तुला म्हटलं होतं की तू कोणाची फसवणूक करत नाही. मलाही असं वाटायला लागलं होतं, पण खरं तर ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. माझा मूर्खपणा समज त्या गोष्टीला. माझं खरं तर खूप चुकलं की मी तुझ्यासारख्या मुलीवर विश्वास ठेवला. नाही, मला कळत नाही, एकच गोष्ट मला समजत नाही की एकदा नाही, दोनदा नाही, 1000 वेळा 30 गोष्ट का म्हणून घडते? पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी तर रिपीट होत आहे ना. मग या सगळ्या गोष्टीला काय म्हणायचं? या सगळ्या गोष्टीला हेच म्हणता येईल ना की एकतर माझा मूर्खपणा होता आणि तुझी चाल होती. खरे आता मला सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित समजलाय. खरे तू 1 नंबरची खोटाडी मुलगी आहेस. तू सगळ्या गोष्टी अगदी गोल गोल फिरवत असतेस. मला हे देखील माहिती आहे की तू नेहमी सतत सगळ्यांना शब्दामध्ये गुंडाळते. तुला तुझ्या स्वतःच्या स्वार्थापुढे दुसरं काहीही दिसत नाही. तुला फक्त तुझं पडलेलं असतं. तुझी फॅमिली, तुझे आई वडील आणि तू, बाकी तुला दुसरा कोणाचाही विचार तुझ्या मनामध्ये कधी येत नाही. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना माणुसकी जरी वाया गेली तरी सुद्धा तुला ते चालणार असतं. परंतु तुझं अंतिम ध्येय फक्त एवढंच असतं की काहीही होऊ दे,
शेवटी मात्र फक्त आणि फक्त तुझाच फायदा झाला पाहिजे. खरं म्हटलं तर अगदी छान वेड्यात काढतेस तू आम्हा सगळ्यांना. असं म्हटल्यावर कला आता चिडते अद्वैतला म्हणते की चांदेकर प्लीज, तोंडाला येईल ते काहीही बोलू नकोस. आणि जे तू म्हणतोय ना की माझ्या घरचे, अरे तुझ्या घरच्यांना मी माझ्या आईवडिलांप्रमाणे स्थान दिलंय. माझ्या आईवडिलांप्रमाणे मी त्यांना मानते. आणि कधी माझ्याकडनं या सगळ्या चुका झाल्या त्या मला दाखवून दे की मी तुझ्या घरच्यांना माझं म्हणून नाही वागवलंय. आणि एक गोष्ट लक्षात घे चांदेकर, की ज्यांना मी इतकं आपलं मानते त्यांच्याबद्दल मी कधी वाईट तरी विचार करू शकेल का चांदेकर? आणि तुला या सगळ्या गोष्टी वाटतातच कशा काय? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, वाटतं मला असं सगळं. कारण आता एक गोष्ट मला कळून चुकली आहे की तुझे खायचे दात आणि दाखवायचे दात पूर्णपणे वेगळे आहेत. असं म्हटल्यावर आता कलाच्या पायाखालची जमीन सरकते. इतका मोठा अविश्वास अद्वैतने आता दाखवलेला असतो तो म्हणजे कलावर. आणि कलाला याच गोष्टीचं खूप आश्चर्य वाटत असतं की अद्वैत आपल्याबद्दल असा कसा काय विचार करू शकतो. आणि मी तर चांदेकरला माझं सगळं काही मानते आणि चांदेकर मात्र माझा अशा पद्धतीने अपमान करतोय किंवा अशा पद्धतीने मला बोलतोय, एवढा त्याच्यावर माझा अविश्वास आहे. या सगळ्या गोष्टींचं आता कलाला खूप टेन्शन येतं. अद्वैत तिला म्हणत असतो की तू नेहमी सतत आमच्या घरच्यांची फसवणूक करत असते, माझी फसवणूक करत असते. खरं तर तू माझ्याशी एक वागते आणि माझ्या घरच्यांशी दुसरं वागते. तू नेहमी माझ्या आईचा अपमान करत असते, तिला बदनाम करत असते. म्हणूनच तुझे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. तुला नेहमी आमच्या घरामध्ये मान मिळवायचा असतो, सन्मान मिळवायचा असतो आणि मग त्यासाठी तू सिंपथी कार्ड सुद्धा प्ले करते. मला माहितीये, मी तुला आता चांगलं ऑब्झर्व केलंय की तुला नेहमी इतरांच्या नजरेमध्ये चांगलं बनून राहायचं असतं आणि त्यासाठी तुला जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी तू करत असते. मी आता एकंदरीत तुला चांगलंच ओळखून घेतलंय असं अद्वैत कलाला म्हणत असतो. त्यावेळी आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, अरे असं काय बोलतोयस, कलाला बोलू तरी दे. त्यावेळी अद्वैत मात्र आता आबांचंही काही ऐकत नाही आणि आबांना तो म्हणतो की आबा 1 मिनिट थांबा. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तिला बोलू दिलं ना तर ती बोलतच राहणार, सगळ्यांना गोल गोल फिरवणार आणि मग पुन्हा एकदा मी कशी साधी आहे याच गोष्टीचा ती विचार करेल. आणि खरं तर मला आता असं वाटायला लागलं ना की मी उगाच या सगळ्या गोष्टींना उशीर केला. त्यावेळी कला अद्वैतकडे बघू लागते. कला मग त्याला विचारते की अद्वैत, कशासाठी उशीर केलास तू? मग अद्वैत सांगतो की डिवोर्स पेपरवर सही करण्यासाठी. आता मात्र कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि कलाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अद्वैत जेव्हा असं बोलतो तेव्हा मात्र संगीताला आणि बाबांना खूप मोठा जबरदस्त धक्का बसलेला असतो या गोष्टीचा की अद्वैत कलाला डिवोर्स देणार होता. ही गोष्ट तर त्यांना माहीतच नसते की अद्वैत कलाला डिवोर्स देणार होता म्हणून. आणि या सगळ्या गोष्टीचं प्रचंड त्या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं आणि काजलला सुद्धा खूप रडायला येत असतं. तिला असं वाटत असतं की माझ्या बहिणीचा संसार हा माझ्यामुळे मोडतोय, त्यामुळे तिला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागताय आणि हे जे सगळं काही होतंय ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे होतंय आणि या सगळ्या गोष्टीला फक्त मी एकमेव जबाबदार आहे. अद्वैत कलाला म्हणतो की खरं तर मी तेव्हाच्या तेव्हा या पेपर्सवर सही करायला पाहिजे होती. मी त्याच वेळी डिवोर्स पेपरवर सह्या करायला हव्या होत्या आणि या सगळ्या गोष्टीतून मी खरं तर मोकळं व्हायला हवं होतं. कलाला या गोष्टीचा तर धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की खरं तर त्याच वेळी मी निर्णय घ्यायला हवा होता, त्याच वेळी मी या डिवोर्स पेपरवर सह्या करायला पाहिजे होत्या आणि एकदाचा हा सगळा विषय मी संपूर्णच टाकायला हवा होता असं अद्वैत कलाला म्हटलेला असतो. त्यामुळे आता कलाला प्रचंड राग आलेला असतो कारण प्रश्न आता इथे तिचा स्वाभिमानाचा असतो. अद्वैत तोंडाला येईल ते बोलत असतो आणि खरं तर कलाने हे लग्न टिकवण्यासाठी खरेच खूप प्रयत्न केलेले असतात. प्रत्येक वेळी तिने परीक्षा दिलेली असते, प्रत्येक वेळी हे लग्न कसं बरोबर आहे हे तिने अद्वैतला पटवून दिलेलं असतं. एवढंच काय तर भिन्नतेचा रकाना भरणाऱ्या अद्वैतला आपल्यामध्ये समानता सुद्धा आहे ही गोष्ट सुद्धा कलानेच त्याला दाखवून दिलेली असते. सगळ्यामध्ये कला पास झालेली असते. म्हणजे खरं तर समानतेचा रकाना सुद्धा कलाने भरवलेला असतो. महिन्याच्या शेवटी अद्वैतला हे सुद्धा कळणार असतं की आमच्या दोघांमध्ये समानता आहे, त्यामुळे आम्हाला डिवोर्स घ्यायची गरज नाही आहे. परंतु अद्वैत आता असं म्हटलेलं असतो की खरं तर मी या सगळ्या गोष्टी आधीच करायला हव्या होत्या, मी उगाचच वेळ वाया घालवला, मी तर डिवोर्स पेपर आधीच साईन करून टाकायला पाहिजे होते. मग आता प्रश्न हा कलाच्या स्वाभिमानाचा असतो. यालाच आता डिवोर्स घेण्याची एवढी जर घाई झाली आहे तर मग मी का म्हणून या गोष्टीला फोर्स करावं. म्हणून आता कला डायरेक्टली घाईघाईने तिच्या रूममध्ये जाते.
इकडे राहुलने सुद्धा सोहमला नीट समजावलेलं असतं, म्हणजेच सोहमला रडू नको ह्याच्या पलीकडे काही समजावलेलं नसतं. मग सोहमचं पुन्हा एकदा त्याची ओढणी वगैरे तो नीट करतो आणि सोहमला खाली घेऊन येत असतो. तर अद्वैत रागारागात जे काही बोललेला असतो त्या प्रचंड मोठा धक्का हा संगीताला आणि बाबांना बसलेला असतो. संगीता रडत असते. संगीताला असं वाटत असतं की माझ्या मुलीचं वाईट नको व्हायला, तिचा संसार मोडायला नको, आणि त्यामुळे संगीता ही अद्वैत समोर हात जोडत असते आणि म्हणत असते की जावई बापू, माझ्या कलेच्या बाबतीत तुम्ही जो काही विचार करताय तो चुकीचा आहे. माझी कला अशी नाहीये, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे, गुणी मुलगी आहे ती. माझ्या कलाचा या सगळ्यामध्ये काही हात नाहीये हो, तिला या सगळ्यातलं खरंच काही माहित नव्हतं. त्यावेळी सरोज म्हणत असते की काय हो, एवढा सगळा निर्लज्जपणा करून सुद्धा तुमचं तोंड कसं काय चालतं, म्हणजे तुम्हाला कसं काय बोलावंसं वाटतं हो, किती निर्लज्ज आहात तुम्ही, असं सरोज संगीताला म्हणत असते. तर इकडे कला ही खोलीमध्ये आलेली असते. तिला एकच गोष्ट आठवत असते की अद्वैत असं म्हटला होता की खरं तर डिवोर्स पेपरवर मी आधीच सही करून टाकायला पाहिजे होती. त्यामुळे कला आता कपाटातून डिवोर्स पेपर काढते आणि मग तिने ते डिवोर्स पेपर हातात घेतलेले असतात आणि तिथून ती निघत असते. त्यावेळी तिला तो बोर्ड दिसतो ज्यावर समानता आणि भिन्नता असते. समानता आणि भिन्नतेचा रकाना हा सारखाच असतो. अद्वैतने तिला बोलून दाखवलेलं असतं या सगळ्या गोष्टी, परंतु वागला तसा अजिबात नसतो. कारण 1 महिन्यानंतर हा रिझल्ट ठरवायचा असतो. समानतेचा आणि भिन्नतेचा रकाना हा सारखाच असतो. आता जर एक पॉइंट कुठल्या एका ह्याच्यामध्ये जर ॲड झाला तर त्यावरून डिवोर्स घ्यायचा की नाही हे ठरणार होतं. आणि कलाला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. अद्वैतनेच सांगितलं होतं की जर सोहमच्या लग्नातल्या सगळ्या काही गोष्टी तू व्यवस्थित जर पार करून दाखवल्या, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित जर पार पाडल्या, तर मात्र समानतेच्या रकान्यामध्ये मी तुझा एक पॉइंट लिहीन की तुला सगळ्या गोष्टी वेल मॅनेज करता येतात म्हणून. तर कलानेही ते चॅलेंज स्वीकारलेलं असतं आणि सोहमच्या लग्नातल्या सगळ्या गोष्टी तिने सगळ्या व्यवस्थित पार पाडलेल्या असतात. मग ते सुपारी फोडण्या वाचून असू दे, किंवा मग हळद लावण्या वाचून असू दे, किंवा मग संगीत असू दे, किंवा लग्न असू दे, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित पार पाडलेल्या असतात. परंतु नेमकं त्या क्षणी हे गोष्ट झाल्यामुळे सगळं काही विस्कटलेलं असतं. आणि अद्वैतला मात्र ह्या बोर्डवर असलेल्या समानतेचा आणि भिन्नतेचा एवढा मोठा फरक पडतो नात्यापेक्षाही. त्यामुळे कलाला आता खूप राग आलेला असतो. कला आता डस्टर घेते आणि सगळं काही समानतेचा जो रकाना आहे तो सगळा पुसून टाकते. कलाने सगळं क्लीन केलेलं असतं. एका क्षणामध्ये तिने समानतेचा सगळा रकाना पुसून टाकलेला असतो. परंतु कलाचा आता स्वाभिमान जागा झालेला असतो, जो की अतिशय योग्य असतो. या घरात आल्यापासून तिला फक्त आणि फक्त प्रत्येक वेळी परीक्षा द्यायला लागत असतात. प्रत्येक वेळी तिने परीक्षा द्यायची. परीक्षेत जर तिला चांगले मार्क्स मिळाले तर ती या घरामध्ये राहणार, नाही तर हे घर सोडून तिने निघून जायचं. अशीच प्रत्येक वेळी चांदेकरांची अट असते. आता परीक्षा देऊन देऊनच ती कंटाळलेली असते आणि प्रश्न तर आता तिच्या स्वाभिमानाचा असतो. कारण अद्वैतने स्वतः म्हटलेलं असतं की डिवोर्स पेपरवर मी आधीच सह्या करायला पाहिजे होत्या. मग कलाला कळून चुकतं की खरं तर डिवोर्स पेपरवर जर आधीच सह्या करायच्या होत्या तर मग एवढे सगळे नाटकं कशाला केले. समानतेचा भिन्नतेचा हा रकाना कशासाठी 1 महिन्याचा वेळ मागितला. जर हे नातं आधीच संपवायचं होतं तर मग ते खूप सोपं होतं संपवण्यासाठी. उगाचच या गोष्टींसाठी प्रयत्न करण्यात काय अर्थ होता असं कलाला वाटू लागतं. मग कला आता एकदा तिच्या रूमकडे डोळे भरून बघते. खरं तर या रूममध्ये तिच्या खूप आठवणी असतात, ज्या रूममध्ये ती झोपायची, अद्वैतसोबत भांडणं करायची. खूप चांगले क्षण त्यांनी या रूममध्ये घातलेले असतात, काही वाईट क्षणही असतात, भांडणं असतात, सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी कलाला आठवतात आणि सगळ्या आठवणी डोळ्यात भरून आता कला खाली आलेली असते डिवोर्स पेपर घेऊन. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, तूच तर म्हटलास ना की डिवोर्स पेपरवर तू खरं तर आधीच सह्या करायला पाहिजे होत्या, आणि तुला जर हेच हवं होतं तर तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं. मी आधी केलं असतं ही गोष्ट. तुला डिवोर्सच हवाय ना, हा घे डिवोर्स, असं म्हणून कला स्वतः आता डिवोर्स पेपरवर सह्या करते. कलाने आता कसल्याही क्षणाचा विलंब न लावता डिवोर्स पेपरवर सह्या करून टाकलेल्या असतात आणि अद्वैतला आता ह्या लग्नातून पूर्णपणे मोकळं तिने केलेलं असतं. अद्वैत तर आतापर्यंत फक्त बोललेला असतो, परंतु कलाने मात्र कृती करून दाखवलेली असते आणि डिवोर्स पेपर देखील तिने साईन केलेले असतात. अद्वैत मात्र बघतच राहिलेला असतो कलाकडे. आणि त्यावेळी संगीताला मात्र खूप त्रास होत असतो की कलाचं जे काही झालंय त्याला आम्ही कुठेतरी जबाबदार आहोत. कलाचा संसार मोडला, त्यामुळे संगीता सुद्धा खूप डिस्टर्ब असते. तिलाही खूप वाईट वाटत असतं. मग कला आता डिवोर्स पेपर अद्वैतच्या हातामध्ये देते. एकदा आबांच्या ती पाया पडते आणि तसंच आता घर सोडून निघून गेलेली असते.
शेवटी आता कला ज्या लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये आली होती, आता ती पावलं घराच्या बाहेर जाताना सगळ्यांना दिसत असतात. आबांना याचा खूप त्रास होत असतो, आबांना वाईट वाटत असतं आणि त्यावेळी कोणी काही करू शकत नसतं. रोहिणीला मात्र या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो, कारण सगळं काही त्यांच्या मनासारखं झालेलं असतं. आणि ही सगळी सिच्युएशन म्हणजे सोहमचं लग्न त्यांच्या खरं तर पथ्यावर पडलेलं असतं. आणि खरं तर सेल्फिश ह्या असतात की त्यांचा हेतू साधण्यासाठी त्या कितीही वाईट वागू शकतात. फक्त शेवटी त्यांना चांगलं दिसायचं असतं, त्यांच्या बाजूने गोष्टी वळवायच्या असतात, म्हणून त्या कोणाचाही बळी घेऊ शकतात. ही गोष्ट मात्र अद्वैतला कळलेलीच नसते. अद्वैत कलाला जे ब्लेम करत असतो त्यावरून कलाच त्याला फक्त दोषी वाटत असते, परंतु आता ती दोषीसुद्धा कला नसणार असते, कारण कला आता ते घर सोडून निघून गेलेली असते. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतंय की कला स्वतःला निर्दोष कशी सिद्ध करेल? कारण कलाने सांगितलंय, मला तर काय वेळेला ती चिठ्ठी भेटली होती, माझा याच्यात काही संबंध नाहीये, तरी सुद्धा अद्वैतने तिच्यावर विश्वास ठेवला नाही. मग अद्वैतला ही गोष्ट कशी कळेल? याबद्दलचं तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि सोबतच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.